बाहेर मुसळधार पाऊस चालू असतानाही मला मार्केटमध्ये जावं लागलं. का ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर त्याआधी बघा स्वीटू आलेली स्कूलमधून. आली तू? हां हां दाखव. सू आली. चल मग चल आधी सू कर. चल. काय देऊ? चिंबुरे. काय? चिंबुरे. चिंबुरे म्हणजे? चिंबुरे. चिंबुरे म्हणजे काय? खेकडा. आ? खेकडा पाहिजे तुला? कुठं आहे खेकडा? मग स्कूलमधून आल्यानंतर बघा तिचे कपडे वगैरे चेंज केले आणि तिला ना झोपवण्यासाठी जरा बेडवर घेतलं. तर तिला ना कुठून चिंबोऱ्या खायची आठवण झाली माहिती नाही आणि चिंबोऱ्यांना खेकडे म्हणतात हे पण बरोबर तिच्या लक्षात होतं. तर मॅडम तर झोपल्या तर काही नाही आणि त्याच्यानंतर काहीतरी आगाव करामत करत असते ती नेहमीच. तर माझं मेकअपचं सामान तिला कुठून भेटलं माहिती नाही. पूर्ण ओठांच्या बाहेर पण बघा तिने लिपस्टिक लावून घेतलेली आणि बघा ती प्रयत्न करत होती की पाण्यानं धुवावं पण ते काही निघतच नव्हतं. तर बघा तिची पूर्ण लिपस्टिक वगैरे मी पुसून साफ केली आणि तिला झोपवून ना नंतर मी मार्केटमध्ये गेली. तर बघा बसस्टँडमध्ये माणगाव बसस्टँडमध्ये ना ह्या आशाना बाहेर अशा भाज्या लावलेल्या होत्या. तर ह्या भाज्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? तर मला ना ही फक्त करटुले आणि एक आहे ती तरवट्याची भाजी एवढंच मला माहिती आहे. बाकी भाज्यांची तर मला काही नावे माहिती नाहीत. तर असो मी मार्केटमध्ये का गेलेली ते तुम्हाला सांगते. तर उद्या आहे आषाढी एकादशी आणि त्यासाठी बघा मला स्वीटूला ना ड्रेस आणि थोडं मेकअपचं सामान घेण्यासाठी मला अचानक पावसामध्ये बाहेर जावं लागलं. तर येताना ना मी ही मेथीची भाजी आणलेली ती व्यवस्थित साफ करून घेतली. तर भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.